जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर हैदराबाद गॅझेट प्रमाण मानून कुणबी आरक्षण देण्याची मागणी मान्य झाली. सरकारने यासाठीचा GR काढल्यानंतर विजयाचा गुलाल उधळला गेला. आता याच हैदराबाद गॅझेटचा संदर्भ देत बंजारा समाजानेही अनुसूचित जातीत आमचा समावेश व्हावा अशी मागणी केली आहे. सोबतच धनगर समाजानेही आपली पूर्वीपासूनची असणारी ST मध्ये समावेशाची मागणी उचलून धरली आहे. संघर्ष केल्यानंतर आपल्या समाजाला न्याय भेटतोय हे पाहून इतर समाज घटकही त्यांच्या आरक्षणाच्या मागण्यांसाठी सरसावले आहेत. काय आहे हा ST मध्ये समावेश करून घेण्याचा संपूर्ण विषय आणि हैदराबाद गॅझेटचा त्याच्याशी काय संबंध आहे याचीच संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं YouTube चॅनल महाराष्ट्र कट्टा. मराठा समाजाच्या मागणीनंतर हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी नोंदी असल्यामुळे त्या संबंधीचा GR महाराष्ट्र सरकारने काढला. यानंतर बंजारा समाजाने देखील त्यांचा अनुसूचित जमाती म्हणजेच ST मध्ये समावेश करावा यासाठी आंदोलन करत आम्हालाही हैदराबाद गॅझेटच्या आधारे ST मध्ये समावेश करून घ्या अशी मागणी केली आहे. धनगर समाजानेही तीच मागणी केली आहे. या दोनही समाज घटकांनी आमचा STत समावेश व्हावा यासाठी अनेक दिवस लढा दिल्याचे सांगितले. मात्र आजपर्यंत या मागणीला यश आलेलं नाही. मात्र आता हैदराबाद गॅझेट लागू झाल्यामुळे त्या आधारे आपल्यालाही त्याच निकषावर STत समावेश करून घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. बंजारा समाजाचे म्हणणे आहे की मराठवाडा प्रदेश 1948 पर्यंत निजामशाहीत हैदराबाद राज्याचा भाग होता. 1920च्या हैदराबाद राजपत्रात लंबाडा अथवा बंजारा म्हणजेच सुगडी समुदायाचा स्पष्टपणे अनुसूचित जमाती म्हणून उल्लेख आहे. या ऐतिहासिक आणि प्रशासकीय नोंदीवरून हे स्पष्ट होते की महाराष्ट्रातील बंजारा समुदायाला आदिवासी समुदायाचा अर्थात शेड्यूल्ड ट्राईबचा भाग म्हणून इतर राज्यात मान्यता देण्यात आली आहे. तथापि 1956 मध्ये मराठवाड्याचा महाराष्ट्रात समावेश झाला. यानंतर या समाजाचा OBC तसेच NTC श्रेणीत समावेश करण्यात आला. त्यामुळे हैदराबाद गॅझेटमध्ये असणाऱ्या ऐतिहासिक आणि प्रशासकीय नोंदींवरून आम्हाला STचे आरक्षण देण्यात यावे हा दावा त्यांनी केला आहे. महाराष्ट्र वगळता इतर राज्यात हा समाज अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये मोडतो. मग महाराष्ट्रातच हे OBC किंवा NTCचे वेगळे नियम कशासाठी हा त्यांचा सवाल आहे. ST साठी असणारे अनुसूचित जमातींसाठीचे निकष जसे अलग संस्कृती, प्राचीन लक्षणे, भौगोलिक अलगता, इतर समाजापासून अलग राहण्याचा न्यूनगंड आणि मागासलेपण या समाजालाही लागू होत असताना सुद्धा मुद्दाम आम्हाला याचा लाभ मिळू दिला जात नाही असं बंजारा समाजाचं मत आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे इथेही तो द्यावा अशी या समाजाची मागणी आहे. धनगर समाजाची तर ही खूप वर्षांपासूनची आग्रही मागणी आहे. जसे कुणबी आणि मराठा हे एक आहेत त्याचप्रमाणे धनगड आणि धनगर हेही एकच आहेत. हा तर फक्त भाषांतरामुळे तयार झालेला फरक आहे. अनुसूचित जमातींसाठी असणारे निकष आम्हालाही लागू होतात. शिवाय इतर राज्यात आमचा समाज हा SC आणि ST मध्ये आहे, मग इथं का नाही? शिवाय हैदराबाद गॅझेटमध्ये सुद्धा तशा नोंदी आहेत. त्या आधारे आम्हाला अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट करावे ही मागणी पुन्हा एकदा धनगर समाज उचलून धरत आहे. 1952 साली पंतप्रधान पंडित नेहरूंनी गुन्हेगार जमातींना विमुक्त केल्यानंतर प्रत्येक राज्याला आदेश दिले होते की ज्या ज्या प्रांतात भटके विमुक्त आहेत त्यांना अनुसूचित जाती जमातीच्या सूचीत वा मिळत्या जुळत्या जमातीच्या त्या त्या वर्गवारीत समाविष्ट करावे आणि तसा ठराव केंद्राकडे पाठवावा. बऱ्याच राज्यांनी तो पाठवला. परिणामतः त्या त्या राज्यातील या जमाती अनुसूचित जाती किंवा जमातीच्या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. परंतु बऱ्याच राज्यातून असा प्रस्ताव न पाठवल्यामुळे त्या त्या ठिकाणी घटनात्मक अन्याय झाला आहे. जसे की महाराष्ट्र, काही राज्यांतील भटक्या विमुक्तांना अनुसूचित जाती जमातीच्या सवलती मिळाल्या. त्यातील काहींना भाषावार प्रांत रचनेमुळे आपल्या सवलती गमावून बसण्याची वेळ आली. म्हणजेच महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जाती.
हा घटनात्मक अन्याय फक्त भटक्या विमुक्तांच्याच वाटेला आलेला आहे. त्यामुळे उपराकार लक्ष्मण माने म्हणतात, आम्हाला आदिवासींच्या टक्केवारीत वाटा नको, आम्हाला फक्त अनुसूचित जमाती म्हणून संविधानिक मान्यता द्या. म्हणजे आम्हाला जे राजकीय प्रतिनिधित्व आणि कायदेशीर संरक्षण पाहिजे ते संविधानिकरित्या मिळेल. एकंदरीत काय, तर एक वाद सोडवताना किंवा एका समाज घटकाच्या अपेक्षा पूर्ण करताना त्याच तर्काचा आधार घेऊन, म्हणजेच हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जाती जमाती सुद्धा एसटी आरक्षणाची मागणी करत आहेत. मंडळी, या सगळ्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.